मणक्यामध्ये गॅप असणे किंवा मणक्यामध्ये नस दबणे यावरती अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला आपल्या पेशंट मार्फत भेटला आहे. तर आज आपण पेशंट सोबत थोडीशी चर्चा करूयात. ताई नमस्कार. आपलं नाव सांगा. सुजाता अशोक रक्ताटे. सुजाता रक्ताटे. काय त्रास होत होता ताई तुम्हाला? मला मणका दुखत होता, डावा पाय उचलत नव्हता, हात दुखत होता, मला फार त्रास होता. म्हणजे मणक्यामध्ये त्रास होता तुम्हाला, हो गॅप वगैरे होते हो. आणि त्याच्यामुळे त्रास कसा कसा होत होता? त्रास मग पायाने चालता येत नव्हतं, काही काम करता येत नव्हतं, खाली हो. बसता येत नव्हतं. म्हणजे चालता उठता बसता फिरता सर्व गोष्टींना त्रास होता. हो. डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी काय सजेशन दिलं होतं? डॉक्टरांनी सांगितलं होतं थेरपी घ्या किंवा मग ऑपरेशन करावं लागेल. अच्छा, म्हणजे ऑपरेशनचं सांगितलं होतं. हो. आपल्या ट्रीटमेंट बद्दल कसं कळालं? मी इंस्टाग्रामला हे व्हिडिओ बघितले होते. इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघितले होते. हो. आपल्या ट्रीटमेंट करून किती वेळ झाला? किती वेळा ट्रीटमेंट केली आपण? 3 वेळेस केली. आजची तिसरी वेळ आहे. हो. कसा फरक वाटतोय ताई? फार फरक पडलाय मला, 100% रिझल्ट आहे. 100% रिझल्ट आलाय. हो. आता वेदना वगैरे कशा आहेत? वेदना एकदम पूर्णपणे थांबल्या आहेत आणि खूप फरक पडलाय मला. चालणं उठणं बसणं फिरणं सगळं ठीक. सगळं व्यवस्थित होतंय. हो. घरातले सर्व काम व्यवस्थित होत सगळे आहेत काम आणि वेदना पण कमी झाल्यात. कमी झाले. ऑपरेशन करायची गरज वाटते का आता? नाही. नाही वाटत. ठीक आहे. तर याप्रमाणे नैसर्गिक ट्रीटमेंटद्वारे किंवा आयुर्वेदिक औषधांद्वारे आपल्या ज्या थेरपीज आहेत त्याद्वारे आपण पेशंटची ट्रीटमेंट केली आणि अतिशय सुंदर रिझल्ट खूप कमी वेळेमध्ये आपल्याला पेशंट मार्फत भेटला आहे. जर कोणाला मणक्याचा त्रास असेल, मणक्यामध्ये गादी सरकली असेल, नस दबली असेल, मणक्यामध्ये गॅप असेल किंवा गुडघ्यांचा त्रास असेल, हाडांचा त्रास असेल, शिरांचा त्रास असेल, अशा पेशंटनी ऑपरेशन करण्या अगोदर एक वेळ नक्की व्हिजिट करावी असं मी सर्वांना विनंती करेल, आवाहन करेल. धन्यवाद.